हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 28/2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मिळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. ओमेगा बॉल नावाचा जगातील पहिला 3 टीम फुटबॉल गेम IIT मद्रासने विकसित केलेला आहे. पुढे पाहूया. 2025च्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क रँकिंगमध्ये IIT मद्रास संस्थान प्रथम क्रमांकावर राहिला आहे. तसेच याच संस्थेने भारतीय लष्करासाठी अग्निशोध नावाच्या संशोधनची स्थापना केलेली आहे आणि जगातील सर्वात हलकी व्हीलचेअर वाईड वन देखील लॉन्च केलेली आहे. पुढे पाहूया. दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारताच्या लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण स्वराज्य संस्थांना बळकट करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 73वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये भारतीय संस्थेने 73वी घटनादुरुस्ती मंजूर केली. या दुरुस्तीमुळे पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला. अंमलबजावणी ही ऐतिहासिक घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 पासून अधिकृतपणे लागू झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून 24 एप्रिल हा दिवस निवडण्यात आला. घोषणा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 2010 मध्ये केली. पुढे पाहूया. नारित AI गुजरात राज्य पोलिसांनी सुरू केले आहे. नार्कोटिक्स ॲनालिसिस अँड रिट्रीव्हल ऑगमेंट्स जनरेशन बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल ही गुजरात पोलिसांनी गुंतागुंतीची अंमली पदार्थाची प्रकरणे हाताळण्यासाठी सुरू केलेली एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली आहे. नार्कोटिक्स, ड्रग्स अँड सायकोट्रॅपिंग सबस्टन्सेस कायद्याअंतर्गत तपासात मदत करण्यासाठी याची रचना केली आहे, ज्याचा उद्देश कार्यक्षमता आणि दोषसिद्धीचे प्रमाण सुधारणे आहे. हे टूल पश्चिम रेल्वे पोलीस वडोदरा विभागाने ग्रेटिएड क्रिएटिव्ह सर्व्हिसेसच्या सहकार्याने विकसित केलेले आहे. पुढे पाहूया. सांतियागो ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला होता तो ग्वाटेमाला देशाला आहे. 1902 मध्ये झालेल्या सांता मारिया ज्वालामुखीच्या मोठ्या उद्रेकानंतर तो तयार झाला. यात एक लावा डोम संकुल आहे आणि तो जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक आहे. पुढे पाहूया. न्यायमूर्ती लिसा गिल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहे. पदभार स्वीकारला 25 एप्रिल 2026 रोजी. यापूर्वी त्या पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. त्यांनी धीरज सिंह ठाकूर यांची जागा घेतली आहे. कलम 217 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे. कलम 222 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थलांतर राष्ट्रपतींद्वारे. पुढे पाहूया. पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा 23 मे 2017 रोजी RBIने परवाना दिला होता. 28 नोव्हेंबर 2017 रोजी बँकेची अधिकृत स्थापना झाली होती. 11 मार्च 2022 रोजी RBIने नवीन ग्राहक ऑनबोर्डिंग पूर्णपणे बंद केले. 31 जानेवारी 2024 रोजी RBIने नवीन ठेवी क्रेडिट्स टॉप ॲप्स बंद करण्याचे आदेश दिले. 24 एप्रिल 2026 रोजी RBIने बँकिंग परवाना पूर्णपणे रद्द केला. नियमांचे पालन न केल्याने KYC कस्टमर ड्यू डिलिजन्स आणि इतर नियमांचे सतत उल्लंघन झाले. पुढे पाहूया. दुसरी इराण अमेरिका शांतता चर्चा. ठिकाण इस्लामाबाद, पाकिस्तान. 25 एप्रिल 2026 रोजी. पहिली फेरी 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी. इराण प्रतिनिधी, त्यांचे विदेश मंत्री अब्बास अराग्ची, अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकोफ आणि जारेड कुशवर
पाकिस्तान प्रतिनिधी पंतप्रधान शहबाज शरीफ, आर्मी चीफ असीम मुनीर, विदेश मंत्री इशाक दार. आपच्या राज्यसभेतील 7 खासदारांचा गट भाजपमध्ये सामील. पक्ष आम आदमी पार्टी. एकूण 7 राज्यसभा खासदार. राज्यसभेत आपचे 10 खासदार होते. 7 खासदारांनी तसे पत्र सभापती CP राधाकृष्णन यांना दिले आहे. सही करणारे 7 खासदार त्यांची नावे पाहूया. राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक कुमार मित्तल, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंग साहनी, स्वाती मालीवाल. यामध्ये अशोक कुमार मित्तल हे आप राज्यसभा उपनेते होते. पुढे पाहूया. पक्षांतर बंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय ते पाहूया. तर संविधानातील 10व्या अनुसूचित समाविष्ट आहे. तर 52वी घटना दुरुस्ती कायदा 1985 द्वारे लागू करण्यात आला. हा कायदा संसद किंवा राज्य विधिमंडळातील सदस्याला अपात्र ठरवतो जर त्यांनी स्वेच्छेने आपल्या पक्षाचे सदस्यत्व सोडले, त्यांनी पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान केले किंवा मतदान टाळले. एखाद्या अपक्ष निवडून आलेल्या सदस्य निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षात सामील झाला. तसेच एखादा नामनिर्देश सदस्य आपली जागा घेतल्यानंतर 6 महिन्यांनी एखाद्या पक्षात सामील झाला. अपवाद मूळ विधिमंडळ पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी विलिनीकरणास सहमती दिली पाहिजे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.